नमस्कार सर्वांना, कसे आहात? आज ना मनूला भारताची प्रतिज्ञा शिकवत होती आणि त्यावेळेला ना कुठेतरी एका गोष्टीची जाणीव झाली की पुस्तकामध्ये ना ज्या प्रतिज्ञेमध्ये आपल्या देशाचं वर्णन केलेलं आहे तो देश आणि ज्या देशामध्ये आपण वास्तव्य करतो त्याच्यामध्ये किती फरक आहे ते सांगते. प्रतिज्ञेची सुरुवात अशी आहे की भारत माझा देश आहे. तर असा कसा माझा देश आहे ज्या देशामध्ये 3 आणि 4 वर्षाच्या मुलीसुद्धा सुरक्षित नाही आहे? सारे भारतीय माझे बांधव आहेत. कसं काय सारे भारतीय माझे बांधव आहे? कारण की ना क्षणाक्षणाला आपल्या देशामध्ये जातपात, गरीब श्रीमंती असे ऊचनीच असे अनेक भेदभाव मानले जातात. मग सारे भारतीय माझे बांधव कसे असतील? माझ्या देशावर माझे प्रेम आहे. तुम्हीच मला सांगा, ज्या देशामध्ये सतत भ्रष्टाचार चालू असतो, गरीब हा अन्यायामुळे मरत असतो आणि श्रीमंत हा पैशाच्या जोरावर त्याची मनमानी करून चालतो, अशा देशावर आपण आपलं प्रेम तरी कसं काय करायचं? माझा देश हा समृद्धतेने आणि विविधतेने नटलेला आहे. खरंच आपला देश समृद्धतेने आणि विविधतेने नटलेला आहे का? कारण ज्या देशामध्ये ना शेतकरी राजाला, जो जगाचा पोशिंदा आहे, त्याला पिकवण्याचा तर अधिकार आहे, पण त्याच पिकवलेल्या अन्नाला मोलभाव मागण्याचाही अधिकार नाही आहे. अशा देशामध्ये आपण वास्तव्य करत आहोत. मग तुम्हा सर्वांना काय वाटतं? पहिलीपासून आपण जी प्रतिज्ञा बोलत आलेलो आहोत, जी शिकत आहोत, त्या प्रतिज्ञेमध्ये आणि जो देश दाखवलेला आहे आणि ज्या देशामध्ये आपण वास्तव्य करत आहोत त्या दोघांमध्ये जरा तरी काही साम्य आहे का? प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.